स्वागत आहे मित्रांनो आपल्या मराठी चॅनलवर. आज आपण एक्सप्लोर करणार आहे JSPM RSV तातोडे या कॉलेजविषयी. आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. या कॉलेजमध्ये आपल्याला वेगवेगळे ब्रांचेस डिपार्टमेंट बघायला मिळणार आहेत, जसं की इंजिनिअरिंगसाठी, BCAसाठी, MBAसाठी, MCAसाठी, पॉलिटेक्निकसाठी सुद्धा आपल्याला मिळणार आहे. जसं की आम्ही पॉलिटेक्निकचे विद्यार्थी. कॉलेजमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले इथं ए बिल्डिंग म्हणून नाव दिलेलं आहे. ए बिल्डिंगमध्ये आपल्याला लायब्ररी बघायला भेटते आणि त्या लायब्ररीच्या वरच्या फ्लोअरवर MBAचे क्लासेस आपल्याला बघायला मिळतात. तिथं त्यांचे लेक्चर हॉल्स, प्रॅक्टिकल हॉल्स सगळं वरतीच दिलेलं आहे. दर फ्लोअरवर आपलं वॉशरूम्स. इथं आपल्याला एक्झामिनेशन सेक्शन भेटलं जातं. जर काही पण आपल्याला डाऊट असेल एक्झामविषयी तर आपण इथे क्लिअर करू शकतात. काय आपली बी बिल्डिंग. इथं सर्वात पहिले बी बिल्डिंगमध्ये जर आपण जेव्हा आपण ॲडमिशनसाठी येत असतो तर आपल्याला बी बिल्डिंगमध्ये जायचं असतं. इथं आपल्याला ॲडमिशन रिलेटेड सारे डाऊट्स सॉल्व्ह करण्यात येतात. आणि हॉस्टेलसाठी सुद्धा आपल्याला इथंच सगळं फीज ते सगळं इथंच कळत आहे. त्यानंतर सी बिल्डिंग आहे. सी बिल्डिंग ही एक इंजिनिअरिंग प्रॉपर डिग्रीची बिल्डिंग आहे. तिथं आपल्याला मेकॅनिकल बिल्डिंग म्हणू शकतो आपण त्याला, ओनली फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड रोबोटिक्स. आपल्या RSV कॉलेजमध्ये आपल्याला वेगवेगळे डिपार्टमेंट्स बघायला मिळतात, जसं की CS, IT, ENTC, रोबोटिक्स, ऑटोमेशन, मेकॅनिकल असे भरपूर काही अजून ब्रांचेस आहेत. आणि इथं आपल्याला त्याच्यासाठी दर ब्रांचसाठी वेगवेगळे आपल्याला लेक्चर्स हॉल्स म्हणलं डिपार्टमेंट, अजून प्रॅक्टिकलसाठी पण वर्कशॉप पण मिळतात आणि अजून काही गोष्टी. कॉलेजमध्ये आपल्याला एकदम निसर्गरम्य वातावरण बघायला भेटते. आपण पाहू शकतो तिथं बऱ्याच प्रकारचे झाडं आहेत, छोट्याले मोठ्याले जरी म्हणलं तरी. आणि या कॉलेजची एक खास बात ही आहे की कॉलेज एकदम प्रॉपर सिटीमध्ये येत आहे. त्यामुळे आपल्याला डेली नीड्ससाठी जितक्याही वस्तूंची गरज असते ते सगळे आपल्याला मिळून जातात. इन कॅम्पसमध्ये सुद्धा आपल्याला भेटू शकतात आणि ऑफ कॅम्पसमध्ये सुद्धा, कारण की इथं सगळं आसपासच आहे तर आपण सगळं मिळू शकतो. या कॉलेजमध्ये आपल्याला भरपूर प्रकारचे क्लब्स बघायला भेटू शकतात, जसं की रोटरी क्लब, टेक क्लब आणि भरपूर काही. त्यामुळे आपल्याला काय होतं की आपले स्किल्स डेव्हलप करायला एक चान्स भेटला जातो आणि भरपूर काही नवीन नवीन गोष्टीसुद्धा आपल्याला शिकायला मिळतात. इथं आपल्याला दुर्मिळ प्रकारचे वातावरणसुद्धा बघायला मिळतात. आता कॉलेजमध्ये आपण आलो, कॉलेजमध्ये कसे आपल्याला जेवणाची व्यवस्थासुद्धा माहीत पाहिजे. तर या कॉलेजमध्ये आपल्याला कॅन्टीन आणि फूड कोर्टसुद्धा बघायला भेटते. फूड कोर्टमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे नाश्ते मिळतात आणि कॅन्टीनमध्ये आपलं रेग्युलर जेवण, तर आपल्याला जे पाहिजे आपण ते घेऊ शकतो. आणि तसंच ह्या कॉलेजमध्ये आपल्याला बॉईज हॉस्टेलसुद्धा बघायला मिळते. तर आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये एक्सप्लोअर करणार. आता साठी